काळ्या बघा, काळ्याची सवारी बघा। आता तनू काठी घेऊन चाललेली आहे, ठीक आहे। आणि आता काळ्या त्याच्यावर बसेल बघा, म्हणजे त्याला चालायला पण कंटाळा येतो, राजेशाही येतो है ना मित्रांनो। बघा आता काळ्या बसेल त्याच्यावर। किती डॉलर जमा झाले तुमच्या चॅनलवर सध्या? 90। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल का साधारणतः $100 जिथपर्यंत कंप्लीट होत नाही तिथपर्यंत त्यांना यूट्यूब पेमेंट रिलीज करत नाही। तर आपल्याला हे पूर्ण $100 कंप्लीट करून द्यायचे आहेत। काळ्या बघा मित्रांनो एकदम शांत इथे उभा आहे। काय झालं रे, काय झालंय? काय इकडे पलतो का? आज काळ्या बोलत नाही, काय केलं काळ्याने? सावळा कुठे दाखव दाखव दाखव, हात दाखव। सांग सर्वांना काळ्या सावळा ते। काळ्या सावळा काय केलंस तू त्याला? चॉकोस द्यायला गेलो ते सावळा। चॉकोस द्यायला गेला तर सावला? मग त्याला खाऊ नव्हता का पाहिजे होता? त्याला विचार काय पाहिजे, ये इकडे ये ना, ये नाही सावत ये। खरं काळ्या सगळे घाबरायला लागले तुला, इकडे बघ। ए काळ्या सगळे तुला घाबरायला लागले। आणि हे यांचं काम चालू आहे, घराचं काम चालू नाही पण घरातलं काम चालू आहे। ओके चला आजी येतोय नंतर, ठीक आहे चला बाय बाय। आता नेक्स्ट टाइम आलो ना का काळ्याला मी स्विमिंग पूल आणणार आहे, मोठा डब घेऊन येतो है ना तनू, मोठा डब घेऊन येतो, विसरून गेलो मी। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल। मित्रांनो आज आपण पुन्हा चाललो आहे बोलणारा कावळा ज्यांच्याकडे आहे तनुजा मुकणे यांच्याकडे चाललो आहे, कारण त्यांना आपण जो चॅनल ओपन करून दिला होता बोलणारा कावळा, आता ह्या महिन्यामध्ये त्यांचं पेमेंट लगभग येईल अशी आशा करूयात। त्यांचा फोन आला होता, त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आत्ता $89 ते $90 कंप्लीट झालेले आहेत आणि येत्या 3 दिवसामध्ये त्यांचे $100 कंप्लीट होतात का नाही याची काळजी त्या तनुजा मुकलेला लागलेली आहे। म्हणून आपण पुन्हा त्यांच्याकडे जातोय आणि आता जो व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर अपलोड होईल त्यांना आपल्याला फुल सपोर्ट करायचा आहे, कारण येत्या 3 दिवसामध्ये आपल्याला त्यांना $100 कंप्लीट करून द्यायचे आहेत। कारण तुम्हाला तर माहितीच आहे जिथपर्यंत यूट्यूबवर $100 कंप्लीट होत नाही तिथपर्यंत यूट्यूब पेमेंट हे रिलीज करत नाही। तर आपल्याला त्यांच्या चॅनलवर $100 येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कंप्लीट करून द्यायचे। त्यासाठी आता मिनिमम त्यांना $15 आवश्यकता आहे, कारण लगभग आता 28, 29, 30, 31 असे 3 दिवस राहिलेत। ओके तर आता आम्ही पुन्हा त्यांच्याकडे चाललो आहे आणि त्यांना एक व्हिडिओ शूट करून आपण त्यांच्या चॅनलवर टाकणार आहे। तुम्हाला सपोर्ट करायचा आहे, आपले जितके पण व्ह्यूअर्स आहेत ना त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि त्यांचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कमेंट्स पण करायचे, लाईक पण करायचे आहे, जेणेकरून त्यांना रीच चांगला भेटेल आणि तो व्हिडिओ येत्या 2-3 दिवसामध्ये चांगला एक 25-30 नाही म्हणता येणार 1 लाखापर्यंत जर गेलं तर साधारणतः त्यांचे आपण जर पकडले तर एक $10-12 त्यांचे जमा होतील जर 1 लाखापर्यंत व्ह्यूज त्यांना गेले तर। मित्रांनो आपण येत्या 2-3 दिवसामध्ये त्यांचे जे पण व्हिडिओज येणार आहेत ना ते आपल्याला बघायचे आहेत। आय रिक्वेस्ट टू यू का सर्व आपण एकत्र येऊन सपोर्ट करूया, जसं चॅनल ओपन केल्यानंतर सपोर्ट केलं होतं तसंच आता त्यांचा फर्स्ट पेमेंट आहे ना गाईज, आपण व्हिडिओ तर बनवणारच आहे पण फर्स्ट पेमेंटसाठी आहे ना आता 3 दिवस राहिलेत आणि त्यांना ते $100 आपल्याला कंप्लीट करून त्यांना द्यायचे आहेत। आय होप तुम्ही ते कराल। आता आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोयच आहे, बघू शकताय माझ्यासोबत माझं छोटू पण आहे। ओके तर चाललोय आपण आणि तिथलाही व्हिडिओ शूट करूयात आणि तेही तुम्हाला पाठवतो आणि त्यांचाही एक चांगला व्हिडिओ शूट करून त्यांच्या चॅनलवर त्यांना अपलोड करून देतोय, जेणेकरून बघणाऱ्याला पण त्याचं जो टाईम देणार आहे तर त्याचं सार्थक होईल। आणि कावळा आज काय म्हणतोय, फार दिवसातून आपण त्यांना खूप काही खाऊसुद्धा घेऊन चाललेले आहेत, चणे घेऊन चाललो आहे, आपण त्यांच्यासाठी बिस्किट घेऊन चाललो आहे, आपण त्यांना डीमार्टवरनं मी चोकोज वगैरे घेऊन आलो होतो ते सुद्धा आपण त्यांच्यासाठी चाललो आहे। आणि त्यांच्या फॅमिलीसाठी साधारणतः आंब्याची सीझन आहे तर आमच्या बाजूलाच फार्म आहे, तिथून आम्ही आंबेसुद्धा विकत घेतलेत आणि ते आंबेसुद्धा आपण त्या फॅमिलीला देणार आहोत। तर अशीच फेरी आपली झालेली आहे, आज त्यांनी बोलवलं आहे तर आपल्याला त्यांना $100 कंप्लीट करून द्यायचे आहेत। आणि आपण बघू शकताय जस्ट आहे ना आपण आता त्यांच्या गावापर्यंत पोहोचतोय, आपण त्यांच्या गावामध्ये आलेलो आहे। ओके आणि हा गावाच्या बाहेरच त्यांचं एक वाडी आहे, एक
शेडची आणि तिथे ते राहत आहेत. तर चला पुढचा व्हिडिओ आपण तिथे शूट करूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे, ही आपली गाडी आणि हा तो गेट जिथे तनुजा मुकणे राहते, बोलणारा कावळा जो आहे, जो इथे राहतो, तिथे आपण आलेलो आहे. गाडी आता आपण इथे पार्किंगला लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता गाडीवर आपला 1 मिलियन सबस्क्रायबर्सचा सुद्धा सिम्बॉल्स आहे. ओके, तर मला कमेंटमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपली गाडी कशी वाटते आणि गाडीवरचं स्पीकर वगैरे जो विनेल लावला आहे तो कसा दिसतो. आणि हाच तो गोड छोटासा मुलगा जो काळ्यासोबत चांगल्या पद्धतीच्या गप्पा गोष्टी करतो. तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु हा स्वतः त्याच्याशी बोलतोय आणि काळ्यासुद्धा त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय. तर चला आपण जाऊयात. त्यांच्यासाठी भरपूर काय काय आपण आणलेलं आहे गाडी. कसं होतं ना, आता त्यांचंही घराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे ते तिकडे शेतावर होते, म्हणून त्यांच्या चॅनल्सवर थोडे व्हिडिओ कमी पडायचे. ओके, काही व्हिडिओज मी काढायचो, ते काढायचे. तर आता ते तर रेग्युलर होतीलच, परंतु आपल्याला ह्या 2-3 दिवसामध्ये ना खूप चांगली रीच ह्यांच्या व्हिडिओजला द्यायची, जेणेकरून त्यांचे $100च्या वर अमाऊंट झाली पाहिजे. ओके, आणि 21 तारखेला शार्प साधारणतः इंडियन बँकेमध्ये ते पेमेंट येतं. ओके, तर ह्यांच्या घराचं काम पण आपण एक प्रार्थना करूयात का मिस्त्रीला एक चांगली अक्कल भेटो आणि तो ह्यांच्यापर्यंत येऊ, कारण ह्यांनी भरपूर मेस्त्री शोधलेत, परंतु मेस्त्रीच भेटत नाही. कारण इथे लगभग भरपूर जणांना घरं आलेली आहेत ना. आता तुमच्याच आजूबाजूला किती जणांची घराचं काम चालू आहे? बरेच आहेत. ओके, हां हां. तर ह्यांच्याकडे कसं झालं ना का ऑलरेडी भरपूर घरांची कामं चालू असल्यामुळं मेस्त्री जे आहे ते मेस्त्री ह्यांना भेटत नाही. आणि थोडंसं आता मित्रांनो, आपल्या कॅमेऱ्यामध्ये थोडंसं मच्छरसुद्धा येत आहेत, कारण आता इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवल आहे आणि शेतावर बोललं तर पाखरं वगैरे तर असतातच. तर तनु, काय म्हणायचं आहे सर्वांना? ओके, नवीन घराचा फोटो पण व्हिडिओ पण जरा आम्हाला व्ह्युअर्सला दाखव बरं. ओके, तर मित्रांनो, ह्यांचं घर आता आपण इकडे तुम्ही बघू शकता, हे वाडी आहे आणि हे यांचं इथे एक छोटंसं घर आहे, पण ह्यांचं एक पक्का घराचं काम ह्यांच्या गावामध्ये इकडे चालू आहे. ओके, तर साधारणतः त्याचा व्हिडिओही ते आपल्याला पाठवेल. ओके, का ते काम करताना वगैरे, आणि तो सुद्धा व्हिडिओ आपण याच्यासोबत अटॅच करूया. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता काळ्याला एक पक्कं घरसुद्धा भेटणार आहे. ओके, काही जे मेस्त्री वगैरे भेटत नाही, त्या काही अडचणींमुळे त्यांच्या घराला थोडं डिले होतं आहे, परंतु ह्या पावसाळ्यामध्ये त्यांचं घरसुद्धा पक्कं होणार आहे. ओके, सिमेंट विटाचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये घरामध्ये नवीन नवीन वस्तू येण्यासाठी आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलला एक चांगल्या प्रगतीपथावर नेऊन सोडायचं आहे, जेणेकरून त्यांना चांगल्या पद्धतीचं इन्कम सुरू होईल. तर मित्रांनो, माझा तर सपोर्ट पूर्ण फॅमिलीला असणार आहे, तुम्हाला पण ठेवायचा आहे आणि खूप छान फॅमिली आहे. ओके, आणि तुम्ही बघू शकता इथे खूप कोंबडी, डॉगेश बाई म्हणजे कुत्रे वगैरे खूप चांगल्या पद्धतीने एक मिळून मिसळून पूर्ण फॅमिली राहते. ह्यांच्या फॅमिलीमध्ये आजी आहे, 3-4 नातवंड आहेत, ते काका आहेत आणि त्याच्यासोबतच एक काळासुद्धा मेंबर आहे. आता आपण बघूयात, तनु त्यांच्याशी बोलते आहे. ओके तनु, माझं तेच म्हणणं आहे, असेच नवनवीन तू व्हिडिओ काढत जा, जे पण तू करतेस. जसं आता मम्मीसोबत कपडे धुवत होती, काळाही तिथे होता, जशी तू मशीन चालवतेस तेव्हाही काळा तिथे बसलेला असतो. तर त्याचे व्हिडिओ काढून तू चॅनल्सवर टाकत जा, जेणेकरून काय माहिती आहे का, सर्वांना तुझे व्हिडिओज बघायला आवडतात, काळ्याचे व्हिडिओ बघायला आवडतात. काय रे काळ्या, काय? आणि हे यांचं काम चालू आहे, घराचं काम चालू नाही पण घरातलं काम चालू आहे. ओके, चला आजी, येतोय नंतर, ठीक आहे? चला बाय बाय. आता नेक्स्ट टाइम आलो ना का काळ्याला मी स्विमिंग पूल आणणार आहे, मोठा डब घेऊन येतो, आहे ना तनु? मोठा डब घेऊन येतो, विसरून गेलो मी. चला.